नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता क्रिएशन या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांची छोटीशी डिझाईन शिकणार आहे, नवीन प्रकारची। ती डिझाईन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। रंगीत मोती, तिघही रंगीत मोती आहे, 5 नंबरचे आहे। पांढरे मोती 5 नंबरचे आहे। आपल्याला 3 कलर लागणार आहे रांगोळी बनवायला, ते 5 नंबर, हाही 5 नंबर। आणि कात्री घेतलेली आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे। नायलॉन धागा माझा 40 नंबरचा आहे आणि सुई माझी 2 नंबरची आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। ही पहा, ही अशा प्रकारची डिझाईन आपल्याला आज बनवायची आहे। चला तर मग आपण आता डिझाईन बनवायला सुरुवात करूया। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतला आहे। पहा, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये पांढरे मोती फक्त 10 लागणार आहे। ते 10 मोती मी धाग्यात ओवून घेतले आहे। पहा, आणि आता त्याचा आपल्याला सर्कल बनवायचा आहे। हा असा हे गाठ आहे, गाठीच्या जवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। पहा, हा असा आपला सर्कल इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला मोत्याचा हा मधला जो बेस असतो तो चांगला तयार होतो आणि आपली डिझाईन चांगली बनते। हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। तुम्ही 6 नंबरचे मोती वापरून सुद्धा ही डिझाईन बनवू शकतात, पण 5 नंबरच्या मोत्यामध्ये डिझाईन खूप सुंदर आणि नाजूक अशी दिसते, म्हणून मी 5 नंबरच्या मोत्यांचा उपयोग केलेला आहे। हे पहा, आता आपण ह्या धाग्यातनं सुई काढलेली आहे, ह्या मोत्यातून धागा काढलेला आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्या, असे 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। पहा, आता आपल्याला काय करायचं, 2 गुलाबी मोती, मी बेबी पिंक कलर पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये, तर आपण ह्याला राणी कलर म्हणू। हा राणी कलरचे 2 मोती घेतलेले आहे। आपल्याला 10 मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे। आता हा एक निळा घेतलेला आहे, हे 2 गुलाबी घेतलेले आहे, दहा मोती आपल्याला रंगीत ओवायचे आहे। परत आपल्याला हे 2 निळे घ्यायचे आहे। हे पहा, हे 2 निळे मोती घेतले। परत 2 गुलाबी घ्यायचे आणि एक निळा घ्यायचा। 2 गुलाबी, 2 वेळेस 2-2 गुलाबी येतात, म्हणून 4 गुलाबी आणि 4 वेळेस 3 वेळेस निळे येतात। एक सुरुवातीला निळा येतो, हे वरचे धरायचेच नाही 2, हा एक निळा, हे 2 निळे आणि हा एक निळा, असे हे 4, हे 2 गुलाबी, हे 2 गुलाबी, असे हे 4, असे आपले 10 मोती झाले। पहा, 3, 6, 3, 9 आणि 1, 10। आता आपण हे 10 मोती ओवून घेतलेले आहे। आता काय करायचं, आपल्याला हे जे वरचे गुलाबी मोती आहे राणी कलरचे, हे सगळे मोती आपण खाली सरकवून द्यायचे, साईडला घ्यायचे आणि ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे, वरच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा आहे। ही अशी आपली इकडे पाकळी तयार झाली। अशा आपल्याला 10 पाकळ्या बनवायच्या आहेत। आता हा जो मोती आहे ह्याच्या पुढच्या ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। आणि आता इथे परत आपल्याला 2 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 2 राणी कलर ओवून घेतले, एक निळा ओवायचा, 2 गुलाबी घ्यायचे, परत 2 निळे घ्यायचे, परत 2 गुलाबी घ्यायचे आणि परत एक निळा घ्यायचा। असे 10 मोती आपल्याला दरवेळेस पाकळी बनवताना ओवायचे आहे धाग्यामध्ये। आता हे आपण खाली सरकवून द्यायचे हे मोती आणि हे जे 2 वरचे राणी कलरचे मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, जास्तही ओढायचा नाही
आणि लगेच आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपली तिसरी पाकळी तयार होणार आहे. पहा, 2 पाकळ्या झालेल्या आहे. 10 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे. मी तुम्हाला दरवेळेस शिकवताना सगळ्या डिझाईनी पूर्ण शिकवते. हे पहा, आता आपण हे पण मोती मी ह्याच्यात घेऊन घेतलेले आहे आणि हे मोती मी ह्याच्यात घेतले. पहा, आणि आता आपण परत हे 2 मोती, जोड मोतीच खूप येतात ह्याच्यामध्ये. हे पहा, एक निळा. आता जोड मोत्यांची मी तुम्हाला रांगोळी शिकवेल कशी शिकवायची ती. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. परत आपण हे 2 मोती ओवून घेऊ. परत हे 2 ओवायचे. परत हे 2 घ्यायचे. आणि परत हा एक घ्यायचा निळा. असे 10 मोती ओवून घेतले आपण. आणि हे जे मोती आहे वरचे 2, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही तिसरी पाकळी झाली आपली. आणि परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक मोती. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. परत आपल्याला हे 2 रंगीत मोती ओवायचे. हा एक निळा घ्यायचा. हे 2 गुलाबी घ्यायचे. परत 2 निळे घ्यायचे. परत 2 गुलाबी घ्यायचे. परत एक निळा घ्यायचा. 10 मोती आपले इथे ओवून झाले. पहा, दरवेळेस मोती पाहून घ्या. परत आता हे साईडला करायचे आणि ह्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची. दोघांमधनंही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि परत हा जो मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत आपल्याला 2 हे मोती घ्यायचे. 5 पाकळ्या आपल्या इथे होत आलेल्या आहे. अजून 5 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे. पहा, हा एक निळा घेतला. 2 गुलाबी घ्यायचे. परत 2 निळे घ्यायचे. परत 2 गुलाबी घ्यायचे. आणि परत एक निळा घ्यायचा. हे असे मोती आपण ओवून घेतले 10. आणि परत हे जे वरचे 2 मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे वरचे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. हे असा धागा ओढला. परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत आपण 2 गुलाबी म्हणायचे म्हणजे राणी कलर म्हटला तरी चालेल. हे 2 मोती. हा एक निळा मोती. 2 गुलाबी मोती. दोन निळे मोती. परत 2 गुलाबी मोती. एक निळा मोती. असे मोती आपण 10 ओवून घेतलेले आहे. आणि परत आता आपली सुई ह्या वरच्या 2 मोत्यांमधून बाहेर निघाली. पहा, ही अशी सुई निघाली आहे. ही एक पाकळी तयार झाली. आणि लगेच आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे.
आता परत हे 2 मोती एक निळा मोती, 2 गुलाबी मोती, परत 2 निळे मोती, परत 2 गुलाबी मोती आणि परत एक निळा मोती. 10 मोती आपण घेतले पहा. आणि परत आता आपण हे मोती साईडला करायचे आणि हे जे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही एक पाकळी झाली आणि लगेच ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आपल्या 7 पाकळ्या इथे झालेल्या आहे. आता आपण 8वी पाकळी तयार करणार आहे. परत हे 2 मोती घ्यायचे, परत एक निळा घ्यायचा, मग 2 गुलाबी घ्यायचे, दोन निळे घ्यायचे, परत 2 गुलाबी घ्यायचे, परत एक निळा घ्यायचा आणि परत हे मोती सगळे रंगीत खाली सोडून द्यायचे आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली वरच्या. आणि आता हा जो एक मोती आहे पांढरा त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आपल्या किती पाकळ्या झाल्या? 8 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. 3, 3, 6, 2, 8, 10 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे. आता परत आपण हे 2 मोती घेऊ. हे 2 मोती घेतले, एक निळा घ्यायचा, 2 गुलाबी घ्यायचे, हे पहा, परत 2 निळे घ्यायचे, परत 2 गुलाबी घ्यायचे आणि एक निळा घ्यायचा. असे 10 मोती ओवून घेतले पहा. आणि परत हे सगळे मोती खाली सरकवून ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, ही एक पाकळी झाली. परत आपण आता ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपली ही शेवटची पाकळी इथे बनवायची आहे. परत आपण आता हे 2 मोती घेऊ, एक निळा घेऊ, 2 गुलाबी घेऊ. डिझाईन एकदम सुंदर दिसते आणि सोपी आहे. परत 2 निळे घ्यायचे. ह्याच्यात तुम्ही ग्रीन आणि गोल्डन कलर वापरला तो खूपच छान दिसेल. हे पहा, परत आपण 2 गुलाबी घेऊ आणि ह्या फुलांची तुम्ही महिरपसुद्धा बनवू शकतात. हे पहा, हे असे आपले 10 मोती इथे झालेले आहे आणि ही आपली शेवटची पाकळी इथे तयार झालेली आहे. पहा, हे मोती सरकवायचे. हे जे वरचे 2 राणी कलरचे मोती त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं? आता लक्ष द्या. आता आपण दुसरी डिझाईन करणार आहे. काही नाही, आपल्याला फक्त आता सुई एकेका पाकळीतनं खालच्या दिशेने न्यायची. पहा, आता हे आपलं इथे फूल तयार झालेलं आहे. पहा, हे असं फूल तयार झालं आपलं. आणि आता आपण काय करणार आहे? ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढणार आहे. आता ह्या मोत्यातनं काढली. आता आपण हे 2 मोती ह्याच्यातून सुई काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. परत हा एक निळा मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची. सोपी डिझाईन आहे. पहा, हा एक निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि हे 2 गुलाबी मोती अशी सुई आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं काढली. पहा, हे 2 गुलाबी, हे 2
राणी कलरचे, हा एक निळा, हे 2 गुलाबी, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 2 निळे मोती घ्यायचे आहे. पहा, आता आपण 2 निळे मोती घेऊ. हे 2 निळे मोती घेतले आपण आणि आपल्याला ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ही पाकळी आहे, ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून, गुलाबी मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर न्यायची आहे. पहा, ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई खाली आली, हा धागा दिसतो आहे. आता इकडनं आपण अशी सुई वरती काढली. हे असे मोती आपले इथे जोडून झालेले आहे. ह्या 2 पाकळ्या जोडल्या गेल्या. परत आपण ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपल्याला आता ह्या 2 पाकळ्या जोडायच्या आहे. तर आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता हे 2 राणी कलरचे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, परत हा एक निळा मोती, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली आणि हे 2 गुलाबी मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आता आपल्याला 2 निळे मोती घ्यायचे आहे. अशा आपल्याला ह्या 10 पाकळ्या जॉईन करून घ्यायच्या आहे. हे पहा, हे 2 मोती घेतले. आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई काढली, हा धागा दिसतो आहे. आता ह्या पाकळीतले हे 2 मोती आहे, ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. नंतर मग आपण ह्या 3 मोत्यातनं सुई अशी वरती काढलेली आहे. पहा, ही अशी सुई काढल्यानंतर आता आपल्याला इथे आणायची सुई. तर आता आपण हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हे 2 राणी कलरचे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. परत हा एक निळा मोती आणि हे 2 गुलाबी मोती, अशी सुई आपण परत खाली बाहेर काढतो आहे. पहा, हे 2 गुलाबी मोती, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 निळे मोती घेऊ. हे पहा, हे 2 निळे मोती मी इथे घेतलेले आहे. आणि आता आपण इकडच्या 2 निळ्या गुलाबी मोत्यातनं सुई काढली. पहा, हा धागा दिसतोय. आता ह्या पाकीतले हे 2 गुलाबी मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. पहा, आणि परत आता आपण हा एक निळा मोती आणि पुढचे 2 राणी कलरचे मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता माझा धागा इथे संपत आलेला आहे. तर मी काय करणार, आता इथे धागा दुसरा जॉईन करून घेणार आहे. तर मी इथे आता गाठ पाडून घेते. पहा, आणि लगेच दुसरा धागा मी सुईमध्ये ओवून तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवणार आहे. उरलेला धागा मी कात्रीने कापून घेतला. आता मला परत सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. हा धागा मी घेतलेला आहे आणि सुईमध्ये मी पटकन ओवून घेणार आहे. हे पहा, हा धागा माझा ओवून झालेला आहे आणि मी आता इथे गाठ पाडून घेते. हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे आणि आता परत आपण इथे गाठ पाडून घेऊ आणि पुढच्या डिझाईनला तयार करू. राहिलेले पाकळ्या आपण पूर्ण करून घेऊ. हे पहा, गाठ पाडून घेतलेली आहे. धागा आपण कापून घेऊ. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला इथून सुई काढायची. इथे गाठ पाडली आपण. आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हे 2 राणी कलरचे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. हा असा धागा काढला. पहा आपण बाहेर. परत हा एक निळा मोती, हे 2 गुलाबी मोती. हे पहा, ह्या 2 गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 निळे मोती घेणार. हे धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, आणि
आता आपण ह्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण हे 2 गुलाबी मोती इकडच्या पाकिटले ह्याच्यातून सुई परत वरती बाहेर काढू. लगेच पुढचा निळा मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत आता हे 2 वरचे निळे गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत हा निळा मोती आणि हे 2 गुलाबी मोती अशी सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपल्याला 2 निळे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 2 निळे मोती ओवून घेतले. आता आपण ह्या पाकिटले हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता हा एक निळा मोती, हे 2 गुलाबी मोती अशी सुई बाहेर काढली आपण. आणि आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या करायच्या आहेत. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आणि हे 2 रंगीत मोती गुलाबी ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. परत हा निळा मोती आणि हे 2 गुलाबी मोती अशी सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 निळे मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 2 निळे मोती घेतले. आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इकडच्या त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. परत हा निळा ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. डायरेक्ट 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. आता परत हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि परत आता हा एक पांढरा मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. पहा, आणि परत आता हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत हा निळा आणि खालचे 2 गुलाबी, हे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता परत आपण 2 निळे मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 2 निळे मोती ओवून घेतले. आणि इकडनं सुई निघाली. आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा पण निळा ह्याच्यातून पण सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. परत आता हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि परत आता हा एक पांढरा मोती ह्याच्यातून पण सुई बाहेर काढली आपण. आणि आता हे 2 रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. आता हा एक निळा आणि खालचे 2 गुलाबी अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आणि आता परत इथे आपल्याला 2 निळे मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपल्या 2च पाकळ्या जोडायच्या राहिलेल्या आहे. पहा, आपलं फूल इथे पूर्ण होत आलेले. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या पाकिटले हे 2 मोती, इकडच्या पाकिटले हे 2, इकडच्या पाकिटले हे 2 असे आपल्याला सुई इकडनं खालती इकडनं वरती अशी काढायची. ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत हे 2 रंगीत मोती गुलाबी ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, धागा जास्त ओढायचा नाही. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता आपल्याला 2च पाकळ्या जॉईन करायच्या. हा एक गुलाबी मोती, एक निळा, हे 2 गुलाबी मोती, एक निळा मोती. आणि आता हे 2 गुलाबी मोती बेबी पिंक कलरचे त्याच्यातूनही सुई आपण बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मी आता प्रत्येक मोत्यातून सुद्धा सुई तुम्हाला दाखवत असते. अशी सुई काढून घेतली. आणि आता परत आपल्याला 2 निळे मोती घ्यायचे आहे. हे 2 निळे मोती घेतले. आणि आता आपण इकडनं सुई बाहेर काढली ह्या 2 मोत्यातनं. आता हे जे 2 मोती आहे गुलाबी त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. त्याच्यावरचा एक निळा
त्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला ही एकच पाकळी जॉईन करायची. पहा, आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई वरच्या गोलातला पांढरा मोती त्याच्यातून काढली सुई. आणि आता हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचे हे 3 मोती, हा निळा आणि हे 2 गुलाबी, असे 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आपली ही शेवटची पाकळी आता आपण जोडून घेणार आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हा धागा दिसतो आहे. आता परत आपण 2 निळे मोती ओवून घेऊ. अशा प्रकारे आपलं इथे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता हे 2 गुलाबी मोती आहे, ह्याच्यातून सुई आपण वरती काढू. पहा, ह्या अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि हा एक निळा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. आणि हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला एक सांगते, तुम्ही हे सरळ मोत्यातनं सुई काढायचा प्रयत्न करू नका, रांगोळी जमत नाही. फक्त अशी सुई बाहेरवरती काढायची, इकडनं खाली काढायची. ह्या 2 मोत्यातनं धागा निघाला की 2 निळे मोती ओवायचे. परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून, ह्या निळ्या मोत्यातून, ह्या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढायची. म्हणजे आपला असा फुलाचा आकार इथे व्यवस्थित असा तयार झालेला आहे. पहा, आता आपली ही डिझाईन तयार झाली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, सुंदर अशी फुलाची डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता तुम्हाला महिरप करायची असेल तर तुम्ही असे फुलं बनवून इथे एक निळा मोती टाकून तुम्ही हे असे इथे जॉईन करू शकतात. हे पहा, आपले हे 2 फुलं इथे तयार झालेले आहे. नवीन प्रकारची डिझाईन मी तुम्हाला इथे शिकवलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.